मला असं वाटतं की हा अगेन तुझे वडील प्रकाश आंबेडकर यांच्याही मला वाटतं कल त्यांचा असाच असतो की साधारणतः त्यांची इच्छा असते की अधिकाधिक पक्षाची माणसं निवडून यावी. मला असं वाटतं गेल्या वेळी मवियामध्ये ते त्यांना साध्य करता नाही आलं आणि म्हणूनच कदाचित थोडीशी फारकत गेल्या वेळी झालेली, कारण ज्या जागा त्यांना हव्या होत्या त्या मिळू शकलेल्या नव्हत्या. आता बाळासाहेबांचंच राजकारण घेऊन जर मला एक्सप्लेन आणि एक्सपांड करायचं झालं तर मी सोप्या ह्याच्यात सांगेन. 2009, 2014, 2019, 2024 काँग्रेस ही अकोल्याची एकटी सीट सोडायला तयार होते. पण आमचं हे कधीच पॉलिटिक्स नव्हतं की अख्ख्या पार्टीला वाऱ्यावरती ठेवून साहेबांची सीट निघाली पाहिजे. हे आमचं कधीच पॉलिटिक्स नव्हतं आणि हे त्यांचंही कधी ओरिएंटेशन नव्हतं. त्यांचं पॉलिटिक्स हे नेहमी आत्तापर्यंत वंचितांना सत्तेमध्ये कसं बसता येईल किंवा ओबीसी झाले, मायक्रो ओबीसी झाले, मुसलमान झाले, आदिवासी झाले, हे जे पॉलिटिकल कम्युनिटीज आहेत ज्या कधी पॉलिटिकल स्पेसमध्ये किंवा मुख्य प्रवाहामध्ये आल्याच नाहीत, ह्यांना सत्तेमध्ये कसं घेऊन जातील आणि स्टेट पॉवर आणि सत्तेच्या मार्फत ह्यांचा विकास हे स्वतः रिप्रेझेंटेटिव्ह निवडून आणतील, हे कसं करता येईल ह्याच्यावरती राहील. आता आम्ही MVA बरोबर युती करत असताना आम्ही त्यांना 3-4 खूप सोप्या कंडिशन्स ठेवल्या होत्या ज्या त्यांना मान्य नव्हत्या. त्यातली एक होती की मिनिमम 4 मुसलमान उमेदवार हे महाराष्ट्रातनं उभे करावेत. MVAने किती मान्य नव्हती. MVAने किती उभे केले? 0. आम्ही त्यांना अजून एक कंडिशन टाकली होती की आम्हाला साईन करून द्या की आमच्या मतांवरती निवडून आलेली लोक हे BJP मध्ये जाणार नाहीत. तर तुम्हाला दिसेल की अर्धे शिवसेना UBTची लोक, काँग्रेसची लोक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची लोक ही भाजपमध्ये सरळ सरळ गेलेली सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. आणि त्याच्याच बरोबर आम्ही हे पण म्हटलं होतं की मायक्रो ओबीसीचा एक उमेदवार असला पाहिजे, आदिवासी समाजाला ST राखीव सोडून तरी एक सीट दिली पाहिजे. ह्या आमच्या एक खूप छोट्या आणि इझिली मॅनेजेबल कंडिशन्स होत्या ज्या काँग्रेस ज्याच्यापासून दूर राहिलं होतं. आणि त्याच्यावरनं अख्खं पॉलिटिक्स समजतं की एका सीटसाठी तडजोड करणार नाही, आम्ही तडजोड करू, कॉम्प्रोमाइज किंवा युती करू तर ते एका पॉलिटिकल सोशल इंजिनिअरिंगसाठी, ज्याच्यामुळे फक्त आम्हाला सत्ता किंवा बाळासाहेबांना सीट नाही सुटत आहे, तर ज्या लोकांना आत्तापर्यंत सत्तेची दारं बंद होती त्या लोकांना सत्तेमध्ये जायला एक रस्ता बनतोय. आमच्यासाठी ते जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि म्हणूनच आत्ता आम्ही लोकल बॉडीजला इलेक्शनमध्ये युती केलेली आहे. आणि ती युती कुठल्या कंडिशनवरती केली आहे की 50-50 आणि सन्मानपूर्वक होऊन वंचितांना त्यांचा सत्तामधला वाटा मिळाला तरच आम्ही युतीमध्ये बसू. आणि म्हणून ती आत्ता युती केली आणि मागे नव्हती केली, कारण एका सीटसाठी बाकीच्या वंचितांचं राजकारण वाऱ्यावरती किंवा फाट्यावरती मारायचं हे आमचं पॉलिटिक्स कधीच नव्हतं आणि कधीच नसणार सुद्धा आहे.